हाय गाईस. हाय. आपण काय ठरवलेलं इकडे बोलायचं? अच्छा 1 2 3 हाय. ओके, आम्ही व्हिडिओ स्टार्ट करत आहोत आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगला आम्हाला तुम्हाला असं अपडेट द्यायचं आहे की ॲज युजल फॉर द वीकेंड आम्ही एक प्लॅन बनवला आहे टू मीट ॲट द तन्वीज प्लेस, ज्याच्यामध्ये तन्वीच नाही आहे. म्हणजे आहे फिजिकली बट मेंटली नाही. हां, म्हणजे ती आता कॅमेऱ्यात नाही येऊ शकत, तिला नाही यायचं आहे. व्हेरी सॅड. येस, आज आम्ही प्लॅन केला आहे की व्हेजिटेरियन फूड खायचं आहे, कारण हिचा मार्गशीर्ष चालू झाला आहे. येस, आम्ही खातो बट हिच्यामुळे नाही खाऊ शकत. काय प्लॅन आहे आपला? काय बनवायचं आपलं? आम्ही आज बनवणार आहे व्हाईट पुलाव, त्याच्यासोबत मे बी कोशिंबीर किंवा ताक. त्याचा प्लॅन आहे जेवणाचा. ओके, म्हणजे साधं विदाऊट जास्त ना मसालावालं जेवण. येस, तुम्ही बघत राहा की आम्ही काय काय बनवतो, तुमच्यासोबतच बनवू. येस ऑफकोर्स. आणि त्याच्यानंतर बघू चिटचॅट व्हिडिओ बनवू किंवा आता जे काय रँडमली होणार ते आपण आपोआप व्हिडिओ शूट करत जाऊ आणि लेट्स सी हाऊ इट गोज. स्टे ट्यून विथ अस. अपडेट यू, प्रतीक्षा ना तन्वीचा मेकअप यूज करते तिला न विचारता. इट इज नॉट गुड थिंग बट स्टील शी इज डुईंग इट. आय डोंट नो घरच्या कपड्यांवर तिला मेकअप करायची काय गरज आहे, बट जस्ट तिचे नवीन प्रोडक्ट्स आणि तिला ते ट्राय करायचे म्हणून ते टाइमपास करते. यू कॅन सी इट. तुम्ही बघू शकता हिच्याकडे ही तन्वीचे प्रोडक्ट चोरून वापरते. चोरी ब्लश. गाइस, तुम्हालाच व्हिडिओमध्ये ब्लश आम्ही नक्की सांगू कोणता ब्लश आहे. खूप छान आहे, आम्ही सजेस्ट केलेला तन्वीला. पुलाव बनवण्यासाठी आम्हाला काही इन्ग्रेडियंट्स झेप्टोवरून ऑर्डर करावे लागतील, कारण की आता बाहेर जाऊन आणण्याची आमच्या ताकद नाही आहे. बाहेर खूप पुणे आणि मिळणार पण नाही. येस डेफिनेटली. आणि मध्ये घरी आणून त्यांना धुवून कट करणं इट्स अ लॉंग प्रोसेस. त्याच्यापेक्षा ते रेडीमेड आणलेले बरे पडते. नॉट सपोर्टिंग एनी. हां, आम्ही असं काही सपोर्ट नाही करते ह्या गोष्टीला, हे चुकीचंच आहे. पण आता आम्हाला भूक लागली आहे आणि दुपारचा वेळ खूप लेट होत आहे. तन्वी ऑलरेडी वर्क फ्रॉम होम करते, ती आम्हाला काही हेल्प करू शकत नाही. छाटा मारला ब्लेंड नाही होते. ओके, हां. सो आता आम्ही तो ऑर्डर करतो आणि मग आपण भेटूया. ब्युटिफुल. तुम्हाला जर हवं असेल तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. येस, डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा तुम्ही याची लिंक. तन्वीचे सगळे प्रोडक्ट्स खलास करायचा हिने बेट केलेला आहे. बिचारी तन्वी. नाही तर मी असं काय नाही बोलत, पण संपले तर नक्कीच बोलेल. तुम्हाला ना सॉरी गाईज, आज माझा थोडा चेहरा उतरलेला दिसतोय, कारण की ना रात्रीपासून माझं डोकं थोडं दुखतंय, त्याच्यामुळे डोळ्याच्या खाली डार्क सर्कल्स पण आलेत. आणि बट दॅट्स ओके, तुम्ही खूप चांगले आहात आणि तुम्ही समजून घ्याल. हॅलो. सो आता पुलाव बनवण्यासाठी जे सामान लागतं ते आम्ही ऑर्डर केलेलं आहे आणि काही फ्यू इन्ग्रेडियंट्स आम्ही प्रतीक्षाच्या घरून मागवले नाही, आम्ही इथेच राहते ती बाजूला. येस. सो लेट्स गो. अरे आपण प्रेस नाही केलं. व्हेरी गुड. आम्ही लिफ्टचं बटनच प्रेस नाही केलं, आम्ही व्हिडिओ बनवलेला. आता केलं. चलो आता आपण जाऊया. लेट्स गो गाईज, लेट्स गो. काय आणायला चाललो आपण? तेजपत्ता, पापड आणि लोणचं. नाही, लोणचं आहे तिच्याकडे. पापड आणि ती मला ती काळी चटणी असते ना तुझ्याकडची, ती मला आवडते. तिळकुट. हा, ती खूप छान लागते. नेक्स्ट टाइमच्या बनवताना दाखवते. वाव, सी द ग्लो गाइस. येस, ग्लो आणि सनलाइट. कॅन यू सी? ते इकडे उभे राहा, इकडे. नॉट युअर. हां, छान आहे. फोटो मस्त आला आपला. प्लीज गाईज सबस्क्राईब टू माय चॅनल अँड सपोर्ट मानसी अँड द ट्रायो. आम्ही तुमच्यासाठी असाच नवीन नवीन कॉन्टेंट घेऊन येत जाऊ एव्हरी वीकेंड, एव्हरी सॅटर्डे आणि मे बी मोर. येस डेफिनेटली. सपोर्ट सबस्क्राईब. ये आमचं सामान घेऊन झालेलं आहे. आता आम्ही पुन्हा जातो आहोत बॅक टू तन्वीज प्लेस. येस, लेजिट 10 मिनिटात आम्ही सगळं उचललं सट आणि आता चाललो आहे. लेट्स गो अँड मेक द पुलाव. ओ माय गॉड, सन किस अँड बंबार्ड. लेट्स गो, चलो बाय. आम्ही व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि पुलाव बनवायला पण सुरुवात करत आहोत. दिस इज अ चाकू. और बोलो किसको कैसे बनाते हैं? दिस इज मिर्ची, अद्रक. येस, आणि यातून घेतलेल्या आपल्या व्हेजिटेबल्स. आपण बेसिक स्पायसेस आता थोडं कट करणार आहोत. हे मी ताकसाठी करते, बाकीचं आपण थोडं करत बस. फटाफट करूया. मी काय करू, कट करायला चाकू एकच आहे, मी चाकूने कट करू नाही शकत. काय सॉरी, खूप जास्त शांत आहे, आपल्याला बोलत राहावं लागेल. येस, काय बोलायचं बोला. काय बोलताय, कसं काय चाललंय तुमच्याकडे? इथे आमच्या अद्रकचा खून होत आहे. आणि हे फ्लॉवरने आणि खूप मोठे मोठे कट केले, सो मी याला थोडे छोटे छोटे पीस ऑफ चंक्स मध्ये करते. अच्छा, म्हणजे ते फटाफट शिजते ना. हळूहळू. येस, प्रो टिप्स बाय मानसी. किचनच्या टिप्स.
त्यासमोर मी इन्ग्रेडियंट सांगते फटाफट. तुम्हाला तर व्हेजिटेबल्स दाखवले, अद्रक मिरची दाखवली, तुम्ही कट करते. त्याच्यानंतर हे 2 ओनियन्स आहेत. 2 ओनियन्स मी ओनियन्स बोलते, तुला काय प्रॉब्लेम. त्याच्यानंतर हा बिर्याणी मसाला बाय एव्हरेस्ट. असली मसाल्याचे आणि हे दही लावलं आहे MDH. दही लावलं मस्त ना. हा छास बनवणार. बापरे काचेच आहे. काचेतच लावलं दही. अच्छा येस, काचेचं म्हणजे चांगलं होतं. आय वॉज नॉट अवेअर अबाउट इट गाईस. जस्ट नॉलेज अपडेट. ठीक आहे. पण ते मातीच्या भांड्यात पण छान लागतं. आता मातीचं भांडे कुठे ते बघ नाही. ना मीठ. अगं पागल बाई, मला मीठ सोडून त्याच्यात टाकायचं. ठीक आहे. आता मी फटाफट कट करून घेतो. वा. आणि तोपर्यंत मी काय करू मला काय समजतच नाही. खडा मसाला कुठे आहे? नाच. हां, खडा मसाला मेरे को नहीं पता. तू हे काय छास बनवण्यासाठी कट करतेस. हां, ओके. आणि छास बनवण्यासाठी दह्याला आपल्या मिक्सरमध्ये वाटायला लागतं का. सी दिस. हे इतके क्यूट डबे आहेत तन्वीच्या घरी. ह्याच्यामध्ये हे स्पायसेस त्यांनी स्टोअर केलेले आहे. मला खूप आवडलं आहे. कुठून घेतलं घेऊन जाणार आहे. मी बोलले की कुठून घेतलं हे विचार. रात्रीचे डबे खतऱ्यामध्ये. हां, आता बोल. येस. सो अद्रक मिरची लसूण कोथिंबीर हे सगळं आपण कट करून ठेवलेलं आहे. मेन इन्ग्रेडियंट जो काही आहे तांदूळ. 3 पेले तांदूळ, 3 वाटे तांदूळ घेतलेले आहे मी. सुद्धा आपण वॉश करून घेणार. आता मी छास बनवण्यासाठी आता यातले काही स्पून्स मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात ऍड करते आणि मग त्याला फटाफट फिरवून घेते. किती टाकायचं? टाक. 1 एवढं हळूहळू करून त्यात तरी 2 3 4 5 6 4. आता आपण टाकणार आहोत. बस हेच टाकणार ना. पाणी ना. पाणी आणि मीठ पण नंतर टाक. थंड पाणी. येस. सगळ्यात त्याच्यामध्ये थंड पाणी ऍड करतो. थंड पाणी टाकूया आपण. साधं टाकूया आणि मग फ्रीजरला टाकूया. त्यानंतर थंड पाणी नाही. बर्फाचे तुकडे टाकतो. पाणी टाक. पाणी द्यायचं आपल्याला. फिल्टर. हा लाव ना, खाली लाव. फिल्टरला लाव. ॲज युजल झोल झालेला आहे गाईज. आम्ही मिक्सरमध्ये खूप जास्त पाणी टाकल्यामुळे ते सगळं बाहेर आलेलं आहे. नाही आलं नाहीये. ठीक आलंय बाहेर आलंय. ते बघ त्या साईडला बघा. ठीक आहे. 2-3 ड्रॉप पडली. चल. दिस इज अ ज्युसर बेबी. थांब ना. कसं काढू काढू. हो गाईज तुम्हाला माहिती आहे का आता काय झालं. आम्ही जस्ट आता ताक बनवलं ना, तर ते ताकाचं जे दही होतं ते जस्ट लागलेलं. सो ते आंबट नव्हतं जास्त. तरी मूर्ख मुलगी मला काय सजेशन देत होती माहितीये. काय बोलली. सोलकडे बनवायचं नाही, त्या ताकामध्ये ती म्हणाली आंबटपणा आणण्यासाठी आपण त्याच्यात कोकम टाकूया. सो व्हॉट्स रॉंग इन दॅट. नंतर ती म्हणाली कोकम नाही टाकू शकत, तर आपण त्याच्यात लिंबू पिळूया. नाही हो तू असं म्हणाली. मी याचं होतं की पण कोकम टाकल्यावर दुधाच्या पदार्थात कोण कोकम टाकतं. नारळाचं दूध. तुम्हीच सांगा हे जे काय म्हणाले ते तुम्हाला कितपत पटलेलं आहे. मी तुम्हाला तन्वीच्या घरचा आयकॉनिक खलबत्ता दाखवतो. हा बघा किती क्यूट आणि किती वेगळा. नॉर्मली सगळ्यांच्या घरात छोटा खलबत्ता असतो, पण तन्वीच्या घरी एवढा मोठा खलबत्ता आहे की आपण ह्याच्यामध्ये काही नाही सगळं जेवण करू शकतो. आम्ही दोघी तन्वीच्या घरी येऊन तन्वीला खूप छान सर्व्हिस देत आहोत. पूर्ण कुकिंग करून तिला आता डायरेक्ट ताटात जेवायला वाटणार आहे. बिकॉज बिचारी कालपासून खूप ऑफिसचं काम करते. आज वीकेंड असून पण तिला काम करावं लागतंय, म्हणून आम्ही तिला जसं थोडंसं पॅम्पर करायचं डिसाईड केलं. आटली सुद्धा तरी खुदी असावी म्हणून आता. येस. ते पनीर एकवून येऊ मी करतो. आता मी ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची हे सगळं मिक्स करून कुटते आहे. माझी पेस्ट बनवते. फायनली तन्वीची एंट्री झालेली आहे आमच्या व्हिडिओमध्ये. ये सकाळपासून तिने तिचा फेस रिव्हील नव्हता केला बिकॉज ती अशी काही दिसते असं तिला वाटतंय. ती दमलेली आहे बिचारी भरपूर असं तिचं म्हणणं आहे. वीकेंड असून पण तिला काम करावं लागतंय, म्हणून आम्ही तिच्यासाठी खास स्पेशल ट्रीटमेंट तिला देत आहोत. आमच्या हाताने बनवलेला पुलाव तिला आम्ही खायला देणार आहोत. आणि तन्वी विल बी द जज. ती ऑनेस्टली सांगणार आहे की ते कसं बनलंय. चांगलं करते. माझी इथं आलं लसूण पेस्ट करून झालेली आहे आणि आमचा गॅस चालू होत नाही. अजून का नाही होते. केला चालू आहे तो आला. अरे तो करते मी. ह्याला जरासं कुटायचंय का. अगं ह्याचा ह्यासाठी थोडंसं पनीरला लागायला आहे ना वरती. काय ते काय ब्लॅक पेपर नाही ते पेरी पेरी सॉस बोलते. आमचे गोरे गोरे पनीरचे क्यूब्स किती क्यूट दिसत आहेत ना. आता त्यांना आम्ही फ्राय करतोय. तर मी व्हिडिओ काढणार म्हणून म्हटलं साठी हात बडाना. कमी कर गॅस. थंडी नाही बाबा. थंड बसतो. प्यार से गाइस, प्यार से. असं टाकून मला नको. अरे मग क्लिअर करू ना असं. बापरे.
प्रतीक्षा द शेफ, द वंडर शेफ. हे बघा आमचं कुटलेलं आलं लसूण. सॉरी व्हिडिओ खूप जास्त मोठी होणार आहे पण बॅटरी चालू बघा केलं झालं. असं वरून काढ ना तर तर काय माहिती तर इकडे माझे पनीर भाजून झालेले आहे एका साइडने. बघा तुम्ही किती मस्त ब्राउनिश कलर आलेला आहे त्यांना. असं उलट घे ना बाट नाही. ठीक आहे राहू दे तिला पण त्रास असू दे ना. आपण आधी आता तेल आपला इकडे मेन फुलावरती टाकणार आहोत. अगं तेल नको नको ठीक आहे टाकलंय आपण. ती दिसत नाहीये. जिरं टाकलं आपण. तूप नाही टाकलंस टाकले हे घेतलेलं आहे जिरं. तर थोडंसं आपण तेलामध्ये जिरं भाजून घेऊया. ते झाल्यानंतर आपण यूज करणार आहोत ही फ्रेशली पेस्ट. त्याच्यानंतर आपण यूज करणार हे थोडे ड्राय स्पायसेस. हे बघा पहिले ड्राय स्पायसेस टाकू. त्याच्यामध्ये आपण यूज करणार आहोत तेजपत्ता. तिथे मंद आचेवर माझे पनीर तळतायत. मंद. दालचिनी, थोडंसं लवंग आणि काळी मिरी टाक तू ओत. आणि आता थोडा वास येईल तर छान. फ्रेशली पेस्ट पाचून दाखवलेली ही चटणी आपण टाकणार आहोत. ओत तू वत 2 स्पून टाकले. बस आग लागेल. आता ओत बोललीस आणि नंतर वत पण बोलते. आणि आता आपण जरा मिक्स करू द्या. सॉरी काही मला काहीच थोडीशी फिरत नाही आहे तुम्हाला. ये पनीर किती मस्त नाही. तुम्ही बघू शकता माझं पनीरकडे. हे बघा इथून असा ब्राऊन झाला, इथून ब्राऊन झाला आणि मधून असा क्यूट आहे. हा क्यूट पनीर. खिवडी आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि आणि कांदा. ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा, चिरलेला कांदा, उभा चिरलेला कांदा. डायसन नाही मुन मराठी चॅनल आहे तो कृपया ह्याच्यावर मराठीमध्ये बोलण्यात यावं. बघू ना आता किती मराठीत फक्त बोलतात. नाही हा चॅलेंज नाहीये. हा चॅलेंज नाहीये. नाही हे आव्हान नाहीये. बरोबर. तन्वी बिचारी काम करताना उठून आली आमचा व्हिडिओ परत कामाला लावलाय मला. हेल्पफुल टू अस. थँक्यू सो मच तन्वी बिहाइंड द कॅमेरा. तन्वी तू आम्हाला शूट करतेस ना. आणि आपण आता टाकणार पनीर. सॉरी भाज्या. ह्याच्या भाज्या आहेत ना. हे झेप्टोवाला खूप छान काम करतो की तो कापून पाठवतो. त्यानंतर पुलावमध्ये मेन काम तर याचं कापणं आणि ते पण सही अँगलमध्ये कापणं. सांडल्या आमची परसबी सांडली. सॉरी आमची परसबी सांडली. ह्याच्यामध्ये जाणार आहेत या भरभरल्या भाज्या. बटाटा नाही टाकला. जे कापून आले तेच टाकलं. कारण की बाकी दुसरं काही टाकायचं नाहीये. आम्हाला पांढरा भात बनवायचा आहे पण आय गेस थोडंसं तू येल्लोच होईल कारण की या गरम मसाल्याचा कलर थोडासा चेंज होतो बट नॉट एक्झॅक्टली. अशा प्रकारे पाकिट फोडण्यात आलेलं आहे. ओत 3 पेले तांदूळ घेतले आपण. ओत भाई भाज्या नसतात बस. आणि मीठ पण टाक म्हणजे भाज्या शिजतील पडायला. प्रोटीन बाय मानसी करत. येस कधी पण ना शिजताना कांदा शिजताना किंवा नॉर्मल आपण कुठली फोडणी घातली ना आणि इफ यू वॉन्ट की ती फोडणी पटापट शिजावी किंवा पटकन त्याला असं मेल्ट व्हावं वॉटेवर जे काय टोमॅटो कांदा थोडंसं मीठ ॲड करायचं म्हणजे एकदम पटकन आपला गॅस पण वाचतो. टाकते वत बस भात पण 2.5 पेले 2.5 चौथेले नाही सॉरी 2.5 स्पून आम्ही मीठ ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. हे आमचं पुलाव आता कुकरमध्ये चढलेला आहे आणि त्याचा आम्ही बनवलेला आहे पुलाव पनीर पापपू बनलेला. पापपू म्हणजे पांढरा पनीर पुलाव. येस. तो त्याच्या शिट्ट्या झाल्या की आम्ही त्याला कुकरमधून बाहेर काढू आणि मग तो जाईल आमच्या उदरात. जे पण आहे. येस. त्याच्यासोबत आम्ही ताक पण बनवलेला आहे. आता प्रतीक्षा जाऊन पापड तळणार आहे. नाही मी नाही करणार. पापड मी केलेलं आहे. सी माझा आउटफिट दाखव. शी इज अ मास्टर शेफ. येस सू शेफ. ओके सो बोर होत आहे. सो नाही करायला पाहिजे व्हिडिओ. आम्हाला भूक लागली आता. हा काही खाल्लं नाहीये. किती वाजले? 3:30 वाजले आणि आम्ही अजून जेवलो नाहीये. मग अशी तिच्या घरून जे कुरकुरे आणलेले ते आम्ही खसाखस खाल्ले. तन्वीचा चेहरा बघा बिचारी काम करून
खूप वैतागलेली आहे. सो हा आमचा भात रेडी झालेला आहे आणि आम्ही असं डिसाईड केलं की तो आम्ही तुमच्यासोबत रिव्हील करतो. लेट्स सी हा कसा दिसतोय. हा आमचा व्हाईट पुलाव दिसत आहे असा काही क्यूट दिसतोय. आणि हे फ्रायम्स सायडर्स. गाईज आमचा आजच्या भेटण्याचा मेन मुद्दा आमचा असा होता की आम्हाला आमच्या डिसेंबर ट्रिपची आयटनरी प्लॅन करायची आहे आणि त्यासाठीच आम्ही इथे जमलेलो होतो. पण त्याच्या आधी आम्ही खूप केऑस केला, आम्ही खूप खाल्लं आणि आता आम्ही आमच्या मेन कामाकडे वळणार आहोत. बिफोर दॅट एवढं सुंदर जेवण बनवलेलं प्रतीक्षाने, इतका छान पुलाव झालेला, तन्वीने जे फ्रायम्स तळलेले ते छान झालेले, तर त्यात पण खूप छान लागत होतं. थँक्यू सो मच टू यू टू अँड टू मी ऑल्सो, बिकॉज मी पण थोडी थोडी हेल्प केली. मी जर हेल्प बाय मानसी परब बऱ्याच गोष्टीची हेल्प केली. मी भातामध्ये पाणी टाकण्याचा अंदाज मानसीचा बरोबर होता. बाकी तिने थोडंफार कटिंग पण करून दिलेलं. सो इव्हेंच्युअली सगळ्यांचा हात लागून हा आमचा छानसा भात रेडी झालेला. खूप जास्त टेस्टी होता. आम्हाला वाटलं ना तेवढा चांगला होईल, बट नाईस. आता आम्ही आईस्क्रीम पण ऑर्डर केलेलं आहे. सो आणि एकदम चिल काइंड ऑफ डे, म्हणजे असं काही मेजर असं काही प्लॅन नाही आहे. आम्ही घरीच आहोत. मे बी एखाद दुसरं गेम वगैरे तुम्हाला मे बी शॉर्ट बघायला मिळेल त्याचा. सो वी आर प्लॅनिंग टू डू समथिंग लाईक दॅट. बाकी काय, तुमचा सॅटर्डे कसाच गेला आहे तर आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्लॉग टिल द एंड. आणि हा व्लॉग मी आता इथेच एंड करत आहे बिकॉज व्लॉग खूप मोठा झाला आहे. आय होप तुम्ही तो एन्जॉय केला असेल. असेच व्लॉग बघण्यासाठी तुम्ही प्लीज आम्हाला सपोर्ट करत राहा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचा बेस्ट पार्ट या व्हिडिओमध्ये कोणता होता. आणि मी तुम्हाला त्या ब्लशची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पाठवून देईन, म्हणजे मी तिथे टॅग करीन. दॅट्स इट. आणि थँक्यू सो मच. फॉलो फॉर मोर. बाय.